हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवते साबुदाणा वडा। तर त्यासाठी बघा पाव किलो साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता आणि आता मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे। तर दुसऱ्या साईडला बघा 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि वरली साल पण काढून घेतलेली आहे आणि सोबतच 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथं मिरच्या कच्च्याही वापरू शकता, पण मी इथं भाजून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं ना या मिरच्या मीठ टाकून ना छान असा ठेचा बनवून घ्यायचा हिचा। तर आता इथं बघू शकता छान असा ठेचा वाटून झालेला आहे। तर आता इथं साबुदाण्यामध्ये ना आपल्याला हे जे बटाटे आहेत उकडून घेतलेले ते ना असं बारीक असे कुस्करून घ्यायचे आहेत। तुम्ही बटाटे ना खिसूनही घेऊ शकता, पण इथं मी ना बटाटे चांगले मऊसूत शिजलेले आहेत, त्यामुळं ना कुस्करले जात आहेत छान असे, त्यामुळं ना मी कुस्करून घेते। तुम्ही ना खिसूनही घेऊ शकता। तर आता याच पद्धतीनं मी सगळं बटाट्यांना मिक्स करून घेते। आता इथं बघू शकता मस्त असं बटाटा कुस्करून झालेला आहे। तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये ना जो मिरचीचा ठेचा वाटून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे। तुम्ही इथं ना हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटही वापरू शकता। त्यानंतर 4 चमचे बघा शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। इथं शेंगदाण्याचं कूट ना मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि मोठं असं वाटून घेतलेलं आहे। तर आता हे सगळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथं बघू शकता छान असं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं ना आपण जसं पिठाचा गोळा मळतो ना त्या टाईपचं ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। जास्त मऊही करायचं नाही आहे आणि दाबून मळायचं नाही आहे, हलक्या हातानं हलकंसंच मळून घ्यायचं आहे। तर आता इथं बघू शकता छान असं मळून झालेलं आहे। तर आता याला ना 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। तर आता इथं बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत आणि छान असं आपलं ना साबुदाणा हे सगळे मसाले चांगले भिजले गेलेले आहेत। तर चला मग वडे करायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं बघा असा ना छोटासा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला जसे वडे छोटे मोठे लागतात त्या टाईपचे करू शकता। तर असं छान असा गोल लाडू करतो ना त्या टाईपचा करून घ्यायचा आहे। आता याला ना दुसऱ्या हातानं ना असं चपटं करून घ्यायचं आहे। मस्त असे वडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता वडा कुठंही चिरलेला नाही आहे, काही नाही, एकसार प्लेन असा वडा तयार झालेला आहे। हे वडे ना जास्त पातळही नाही जास्त जाडही ठेवायचे नाही आहेत। तर मस्त असे आपले सगळे वडे करून झालेले आहेत आणि एकाच साईजमध्ये बनवून तयार आहेत बघू शकता। तर चला मग आता हे वडे तळून घेऊया। तर बघा दुसऱ्या साईडला ना मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये वडे सोडून घेऊया। तेल आपल्याला ना जास्त कडकही करायचं नाही आहे आणि जास्त थंडही ठेवायचं नाही आहे, मीडियम टेम्परेचरचं तेल गरम करून घ्यायचं आहे। आता जसं आपल्याला तेल लागणार आहे त्या टाईपचं तेल गरम झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये वडे सोडून घेतलेले आहेत। तर तुमची कढई मोठी असेल तर ना याच्यामध्ये 5-6 असे वडे सोडू शकता, पण माझी कढई छोटी आहे त्यामुळं ना मी इथं 4च वडे सोडून घेतलेले आहेत। आता वडा सोडला की लगेचच त्याला हलवायचं नाही आहे, नाहीतर ना वडे चिटकले जातात आणि फुटले जातात। त्यामुळं ना थोडंसं याला चांगलं तळू द्यायचं आहे, मग याला चांगलं पलटून तळून घ्यायचं आहे। तर आता इथं बघू शकता आणि गॅस असा मीडियम ठेवायचा आहे, जेणेकरून ना मधूनही चांगले असे वडे शिजले जातील त्यामुळं। तर छान असे ना मीडियम गॅसवर मस्त असे आपले वडे तळून झालेले आहेत। बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि कुरकुरीत असे बनलेले आहेत। तर चला मग सगळे याच पद्धतीने सगळे वडे ना आपण तळून घेऊया। जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला मग सगळे वडे आता ह्याच पद्धतीनं तळून घेऊया। असं ना तेल मारून असं वरून ना चांगलं असं तळून घ्यायचं आहे। तर तेल वरून मारल्यानं ना वडे चांगले फुगले जातात, त्यामुळं ना छान असे तळून घ्यायचे। तर मस्त असे आपले सगळे वडे करून झालेले आहेत। सोबत मी दही घेतलेलं आहे। तुम्ही ना इथं शेंगदाण्याची चटणी असते ना उपवासाची ते पण खाऊ शकता, खूप छान लागतात। तुम्हाला मी वडा फोडून दाखवते कसा झालेला आहे, हे बघू शकता कुरकुरीत झालेलं आहे बघू शकता। तर तुम्हाला वडा दाखवते मी तोडून।
हे बघू शकता, हे बघा किती खुसखुशीत झालेलं आहे आणि पूर्ण मध्येपर्यंत बघा चिकट नाही आहे, काही नाही, असं फुगलेलं आहे मस्त असं आणि खुसखुशीत झालेलं आहे.